पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या कुरोळी गावचे दिव्यांग व वयोवृद्ध दगडू बोरकर यांची बातमी काही दिवसांपूर्वी आपला आवाजचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी शिरूर येथे केली होती। त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय पाचंगे व ॲडव्होकेट सुप्रिया साकोरे यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिल्या होत्या। या बातमीला खूप चांगला प्रतिसाद मिळून जवळजवळ 4 दात्यांनी सायकल देऊ केली होती। परंतु सर्वात आधी राजमुद्रा उद्योग समूहाचे माऊली पाचुंदकर पाटील यांनी चार्जिंग सायकल देणार असल्याचे सांगितल्याने बाकीच्या सायकल नाकारण्यात आल्या। समाजात अजूनही माणुसकी व जिव्हाळा असल्याचे या घटनेतून स्पष्ट होते आहे। याच पार्श्वभूमीवर शिरूर येथील पंचायत समिती येथे शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी ही चार्जिंग सायकल राजमुद्रा उद्योग समूहाच्या वतीने तसेच गटविकास अधिकारी महेश डोके, सामाजिक कार्यकर्ते संजय पाचंगे, ॲडव्होकेट सुप्रिया साकोरे तसेच पंचायत समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आली। यावेळी दगडू बोरकर यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता। याबाबत उपस्थितांच्या प्रतिक्रिया घेतल्यात आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। आपण आता संध्याकाळी 7 वाजले, सगळेजण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी या ठिकाणी आहेत, स्टाफ आहे। बोरकर बाबा या ठिकाणी आहेत। महिनाभरापूर्वी आपण बातमी केली होती, हे बाबा कुरोळीहून येत होते पोतं टाकत आणि हा विषय मी बातमी केल्यानंतर त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते असतील, संजय भाई पाचंगे असतील किंवा ॲडव्होकेट सुप्रियाताई असतील, यांना मी हा विषय सांगितल्यानंतर त्यांनी ताबडतोब मला त्या विषयाचं गांभीर्य ओळखून गटविकास अधिकारी साहेब असतील किंवा संबंधित अधिकाऱ्यांना फोन केले आणि त्यानंतर त्यांना जवळजवळ मला फोन आले 4 सायकल मिळतील म्हणून। पण संजय भाऊ म्हटले की आपण ती बातमी केलेली आहे आणि माऊली पाचुंदकर पाटील, मानसिंग भाई पाचुंदकर पाटील, नानासाहेब पाचुंदकर यांच्या म्हणजे त्यांच्याकडून त्यांच्या चिरंजीवानी दिलेली आहे। डॉक्टर साहेब असतील, त्या ठिकाणी भाऊसाहेब पाचुंदकर असतील, मानसिंग भाई असतील। खरोखर बाबा तुम्हाला आज काय वाटतंय, ही सायकल चार्जिंगची मिळाली, तुम्हाला साधी सायकल मिळणार होती, आनंद वाटतोय का? लय मोठा आनंद, लय मोठा आनंद म्हणजे तुमच्या सगळ्या लोकांचं मोठं सहकार्य। मी माझ्या गावाच्या 3 वर्ष मागं लागलो होतो, मला नाही जमलं, बघू म्हणायचे फक्त आणि तिथून मग मी काष्टीला गेलो, तिथं फिरकलो, तिथं एक जोडीदार भेटला, ते म्हणले आपले तिथं पाहुणे आहेत त्यांच्याकडे जा। इथं आलो तर ते म्हणले पुण्याला जावं लागेल। मग इथून सरकट बाहेर गेलो, त्या ताई भेटल्या, माझ्या बहिणीसारख्या ताई भेटल्या आणि मग त्यांनी मला विचारलं बाबा काय समस्या, म्हणले असं असं। तिथं 5-6 जण जमले आणि 5-6 जण जमल्यानंतर त्यांनी म्हणले बाबांना सायकलच पाहिजे। मग ताईंनी संजय भाऊ पाचुंदकरांना फोन लावला, त्यांना संपर्क साधला। मग त्यांनी माझा व्हिडिओ काढला, बातम्या पसरवल्या आणि बातम्या पसरवून मला 2 दिवसात सायकल मिळवून दिली। पण ती जमाना त्याच्यात आता 15 दिवसापूर्वी ही सायकल मिळवून दिली। तुमच्या लोकांचं मला मोठं सहकार्य, तुमचं भगवान परमेश्वर जीवन सुखी सगळ्यांचं घालवीत आणि धन्यवाद सगळ्यांना। आणि आता मी माझं 2 शब्द संपवतो। संजय भाऊ पाचंगे असतील किंवा सर्वांनी सहकार्य केलं, बोरकर बाबांना ती सायकल मिळाली आज। तर खरं तर कुरोळी गावामध्ये 5% रक्कम जी दिव्यांगांची आहे त्याच्यात आम्ही पाहिलं 1000 रुपये त्यांच्या वाट्याला जातात, 1000 रुपये त्यांना दिव्यांगाला पुरत नव्हते। आज काय तुम्ही सांगाल, हे जे सहकार्य लोकांनी केलंय, असं सहकार्य समाजातनं झालं तर कसं? निश्चितच खरंच ही खूप मोठी बाब आहे। एक समाजातील जे दुर्लक्षित घटक आहेत, वंचित घटक आहेत, यांच्या प्रती कशा प्रकारच्या संवेदना असाव्यात हे या सर्व जे आपले सामाजिक कार्यकर्ते असतील, संजयजी पाचंगे असतील, मॅडम असतील, तसेच ही सायकल ज्यांनी दान म्हणून दिलेली आहे श्रीयुत पाचुंदकर परिवार असेल, या सर्वांचे निश्चितच खरंच आपण आभार मानायला हरकत नाही। गेल्या 1-1.5-2 महिन्यापासून हा विषय चालू होता व्हॉट्सअपवरती। मी पण संजयजी पाचंगे यांची पोस्ट वाचली होती आणि त्याच्यानंतर बोरकर काका आहेत यांना ही अशा प्रकारची जे आपण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, ही निश्चितच एक समाजाप्रती संवेदना कशा प्रकारची असावी हे आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी निश्चितच दाखवून दिलेलं आहे आणि ही खूप मोठी बाब आहे असं मला वाटतं या ठिकाणी। वकील ताई, बाबांना तुम्ही पाहिलं, साधारणपणे मला फोन केल्यानंतर मी नव्हतो, मी म्हटलं नंतर हे करतो, पण एक आस्वाद हॉटेल समोर असताना मी ते पाहिलं, त्याला 1 महिना होऊन गेलता। मी सहज तो व्हिडिओ काढला, त्यांची मुलाखत घेतली। संजू भाऊ तुम्ही केबिन मध्ये बसला तर आपण मुलाखत घेतली। हे सगळं किती दिवसात जमून आलं, कसा काय सगळा प्रसंग होता? एक महिन्यापूर्वी हे बाबा रस्त्याने दिसले होते, त्याच्यानंतर निश्चितच मी तुम्हाला फोन केला होता।
परंतु त्यानंतर तुम्हाला आसवादच्या ठिकाणी पाहिल्यानंतर तुम्ही जी बातमी केली आणि बातमीच्या माध्यमातून शिरूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते क्रांतीवीर प्रतिष्ठानचे संजय पाचंगे साहेब यांनी ह्या बातमीमध्ये आवाहन केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन अनेक समाजातले दानशूर व्यक्ती पण आपल्या आजूबाजूला आहेत. याचाच या ठिकाणी आम्हाला देखील अनुभव घडला. पाचुनकर फॅमिली जे आहे, मानसिंग पाचुनकर असतील किंवा माऊली पाचुनकर असतील, त्यांच्या मदतीने या ठिकाणी बाबांना सायकल मिळाली. त्यानंतर आम्ही शासनाच्या स्तरावर देखील अनेक प्रयत्न केले, परंतु आम्हाला तिकडनं पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळाला नाही. परंतु सामाजिक जे कार्यकर्ते संजूभाऊ पाचंगे यांच्याकडनं पाचुनकर फॅमिलीने या ठिकाणी सायकल बोरकर बाबांना दिली. आम्हाला खरोखर त्या गोष्टीचा आनंद आहे. आणि दुसरी दुजोरा द्यायची आनंदाची गोष्ट म्हणजे कुरुळी गावामध्ये या पाठीमागे कधीही अशा प्रकारच्या सायकल आल्या नव्हत्या, परंतु त्या गावामध्ये अजून एका NGO थ्रू 3 सायकल गावामध्ये आल्या. म्हणजे एक आव्हान आपण फक्त केलं होतं बोरकरांसाठी, परंतु समाजात असे देखील काही मंडळी आहेत जी खरोखर ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचतात. तर आज सुद्धा या ठिकाणी आम्ही सायकल देत असताना हे सांगू की जे खरंच गरजवंत आहे त्यांनी नक्की संजय पाचंगे असतील, मी असेल किंवा आपले पत्रकार बांधव असतील यांच्याशी संपर्क साधला तर ज्या पद्धतीने ज्या परीने आम्हाला आमच्या मदत करता येईल ती नक्की आम्ही इथून पुढच्या काळात निश्चितच करू. आणि पाचुनकर फॅमिलीचे परत एकदा आम्ही आभारी आहोत. ह्या बाबांचं दैन्य दुःख कोणाला बऱ्याच जणांना पाहवलं नाही आणि त्यांना मदत जेवढे करतात त्यांना आपण धन्यवाद व्यक्त करत. पाचुनकर फॅमिली जी आहे ना रांजणगावची, खरोखर त्यांनी एक चांगलं काम केलंय. संजू भाऊ पण म्हटलेत की खरोखर तालुक्यातले जे गरजवंत असतील त्यांनी जर गरजेपोटी जर मागितलं तर त्याचा दुरुपयोग केला नाही तर आम्ही नक्की द्यायला तयार आहोत. मी रवींद्र खुडे, आपला आवाज विभागीय संपादक शिरूर.